रेसिपी होम या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण चिकन मोमोज ही रेसिपी करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 52 किलो चिकन घेतलेले आहे। चिकन घेत असताना जर आपण खिम्यासाठी जसे बारीक केले जाते त्याचप्रमाणे बारीक करून घ्यायचे आहे। आता इथे मी स्टफिंग करणार आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये बटर घेतलेले आहे। 4 ते 5 चमचे घ्यायचे आहे। नंतर आपण चिकन घालून घेऊ। चिकन बटरमध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे। साधारणतः 2 चमचे घेऊ शकता। त्यानंतर मीठ घालून घ्यायचे आहे। साधारणतः तुम्ही 1.5 चमचा घालू शकता। तसेच झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे। तर त्यामध्ये कांदा घालायचा आहे। त्याचप्रमाणे कांद्याची पात देखील घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे आणि कांद्याची पात आणि कांदा हे समप्रमाणात आपण घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे मिरी पावडर 2 चमचे घालून घ्यायचे आहे। त्याचबरोबर सोया सॉस देखील 2 चमचे घालून घ्यायचा आहे। रेड चिली सॉस 2 चमचे घालायचे आहे। हे सर्व जिन्नस घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्यानंतर ते झाकण ठेवून आपण साधारणतः 7 ते 8 मिनिटे छान असे वाफवून घ्यायचे आहे। वरचे कोटिंग करण्यासाठी इथे मी मैदा अर्धा किलो घेतलेला आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे। साधारणतः तुम्ही 1 चमचा घालू शकता। त्याचबरोबर थोडे पाणी घेऊन ते अगदी मध्यम असे मळून घ्यायचे आहे। मळत असताना पाण्याचा वापर जास्त करू नका। कमी पाण्यामध्ये मऊसूत असा गोळा तयार करून घ्या। आता आपले इथे चिकन देखील सुके करून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे इथे गोळा देखील तयार झालेला आहे। एका बाउलमध्ये मैद्याचा गोळा आणि एका बाउलमध्ये स्टफिंग घेतलेले आहे। त्याचबरोबर लावण्यासाठी मैदा देखील घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण छोटे गोळे घेऊन आपण छोटे पारी तयार करून घ्यायचे। पारी तयार करत असताना ही पारी आपण पातळसर करायची आहे, एकदम पातळ करायची आहे। त्याचबरोबर स्टफिंग साधारणतः तुम्ही 1.5 चमचा घालू शकता। इथे मी 1 चमचा स्टफिंग घातलेला आहे आणि जसं मध्यभागी एका साईडने मध्यभागी घेऊन त्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत। एका साईडला पूर्ण पाकळ्या करायच्या आणि दुसरी साईड दोन्ही बाजू विळवून घ्यायच्या। अगदी मोदकाला जशा आपण पाकळ्या करतो तशा।
मोमोजचे आकार दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. अगदी याचप्रमाणे सर्व मोमोज मी तयार करून घेते. इथे मी मोमोज तयार करून घेतलेले आहेत. तर एका पातेल्यामध्ये पाणी देखील घेतलेले आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे लिंबाची फोड देखील टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण चाळण घेऊन चाळणीला देखील तेल लावून घेतलेले आहे. या चाळणीमध्ये आपण सर्व मोमोज घालून घ्यायचे आहेत आणि हे साधारणतः आपण 9 ते 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे. जास्त वाफवला तर ते चामट होऊ शकतात. आणि हे मोमोज आपण शेजवान चटणी, मेयोनीज, टोमॅटो केचप यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट देखील करा. आणि हो, न विसरता सबस्क्राईब.